नमस्कार मंडळी. आज आपण उन्हाळी वाळवणातील रेशनच्या तांदूळाचे खिचिया पापड तयार करणार आहोत. तेलात टाकताच चौपट फुलणारे आणि तोंडात टाकताच विरघळणारे हे पापड तयार होणार आहेत. बऱ्याचदा बघा, पापडाचा रंग हा पिवळसर तयार होतो आणि पापड तळल्यानंतर पापड लाल होतो. तर असं होऊ नये यासाठी तुम्हाला एक खास पद्धत सांगणार आहे. अगदी रेशनच्या तांदूळाचेही तुम्ही पांढरी शुभ्र पापड तयार कराल. इतकी ही साधी सोपी अशी पद्धत आहे आणि आजची ही तुम्हाला पद्धत आवडली असेल तर एक लाईक करून चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आपण सुरुवात करूया. त्यासाठी सर्वात आधी बघा, इथे एका भांड्याने मी तांदूळाचं पीठ मोजून घेतलेलं आहे. तुम्हाला वजनी प्रमाण जर बघा एखाद्याला नाही लक्षात येत लवकर, तर तुम्ही असे हे भांड्यानेही मोजून घेऊ शकता. ही सुद्धा एक सोपी पद्धत आहे. आता सर्वात आधी आपल्याला तांदूळाचं पीठ छान बारीक असं लागणार आहे. पापड करण्यासाठी केव्हाही गिरणीमधून पीठ छान बारीक असं दळून आणायचं. तरीही बघा, हे पीठ आपल्याला चाळणीने गाळून घ्यायचं आहे. त्यामुळे यामध्ये असलेले बारीक कण चाळणीवरच राहतात आणि आपले जे पापड आहेत ते कडक होत नाहीत. असंच जर आपण पीठ वापरलं तर यामधले जे कण आहेत बारीक असे तांदूळाचे, ते कण आपण पापड करताना तसेच राहतात आणि ते बघा, त्यामुळे पापड आपले कडक तयार होतात. तर बघा, इथे बऱ्याच असं तांदूळाचं जे जाडसर आहेत कण ते राहिलेले आहेत वर. तांदूळ तर आपण स्वच्छ करून गिरणीमध्ये दळायला देतो, पण हे असे जाडे जर कण राहिले तरीही त्याने तुमचे पापड बिघडतात. आता राहिलेलं जे पीठ आहे आहे ते पीठसुद्धा मी याच पद्धतीने काढून घेणार आहे आणि नंतर मग आपण पापड करायला घेणार आहोत. तर आता इथे बघा, हे जे आपलं पीठ आहे पूर्ण आपण गाळून घेतलेलं आहे. आता वर हे कण आहेत परत, हे बघा किती सारे निघालेले आहेत. तर आता पाण्याचं प्रमाणही खूप महत्त्वाचं आहे. ज्या भांड्याने आपण तांदूळाचं पीठ मोजून घेतलेलं आहे त्याच भांड्याने आपल्याला एक भांडं भरून पाणी घ्यायचं आहे. केव्हाही जाड तळाची अशी कढई किंवा एखादं पसरट भांडं घ्यायचं पापड तयार करण्यासाठी. आणि परत पाव भांडं मी पाणी घेतलेलं आहे, म्हणजे सव्वा भांडं असं एवढं पाणी घेतलेलं आहे मी. तर आता कमी पाणी घेऊ नका यापेक्षा. तर आता हे पाणी आपण गरम होऊ देणार आहोत. तर यामध्ये आपण सर्वात आधी चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे. तर यामध्ये मी आपण जो पोहे खाण्याचा चमचा असतो त्याने मी 2 चमचे मीठ घालणार आहे. चमचा जर फार मोठा असेल तर 1 चमचा घातला तरीही चालेल आणि तुम्ही चवीनुसारही घालू शकता. तुम्ही जर कमी जास्त मीठ खात असाल त्यानुसार. आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला पापड खार. तर इथे अर्धा चमचा मी पापड खार घातलेला आहे आणि 1 चमचा पांढरी तीळ. तर पापड खार यापेक्षा जास्त घालू नका. त्यामुळे पापड लाल होतात आणि त्याची चवही बिघडते. आता पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे आपल्याला. आता पाणी बघा उकळायला सुरुवात झालेली आहे. तर आपल्याला तांदूळाचं पूर्ण पीठ यामध्ये घालून घ्यायचं आहे. पण पाण्याला उकळी मात्र येऊ द्यायची. उकळी जर पाण्याला आली नसेल तर थांबायचं. कोमटसर पाण्यामध्ये पीठ आपल्याला घालायचं नाही. अगदी छोट्या-छोट्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे नवशिके जरी असतील तरीही तुमचे पापड परफेक्टच तयार होतील. तर आता हे पूर्ण पीठ पाण्यामध्ये घालून घेतलेलं आहे. आता आपल्याला पाणी आणि पीठ एकत्र करून घ्यायचं आहे. गॅसची स्पीड इथे मी मीडियमच ठेवलेली आहे आणि आपल्याला व्यवस्थित असं पूर्ण पीठ एकत्र करून घ्यायचं. पिठाच्या अजिबातही गुठळ्या होऊ द्यायच्या नाही आणि तशा तर बघा या पिठाच्या गुठळ्याच होत नाही, पण व्यवस्थित असं आपल्याला जर एकत्र करून असं जर घेतलं नाही तर मग गुठळ्या जर झाल्या तर त्या मोडायला अवघड होतात. तर आता पूर्ण छान असं मी एकत्र हे करून घेतलेलं आहे. तळापासून बघा पूर्ण पीठ जिथे-जिथे तुम्हाला कोरडं वाटत असेल ते छान असं एकत्र करत राहायचं आहे आपल्याला. आणि पाण्याचं प्रमाण तुम्ही इथे बघू शकता व्यवस्थित असं झालेलं आहे. पीठ जास्त कोरडंही राहायला नको, कारण हे पीठ आपल्याला अजून वाफवायचं आहे. त्यामुळे सुरुवातीलाच जर तुमचं पीठ जास्त कोरडं असेल तर मग पापड करायला सोपे जाणार नाहीत. पीठ लगेचच थंड झाल्यानंतर ते घट्टसरपणा त्याला आणखीनही येतो. तर आता बघा छान असं पूर्ण एकत्र करून झाल्यावर यावर झाकण ठेवायचं आहे आपल्याला. 10 मिनिटाची वाफ काढून घ्यायची आहे आणि गॅसची स्पीड एकदम कमी केलेली आहे इथे. त्यामुळे पीठ तळायला लागणार नाही आणि 10 मिनिटं झाल्यानंतर आपण झाकण उघडून बघणार आहोत. 10 मिनिटाची चांगली याला वाफ बसलेली आहे. तर आता बघा, हे जे पूर्ण पीठ आहे हे आपलं वाफवलं गेलेलं आहे, पण अजूनही पापड करण्यासाठी हे पूर्ण वाफवलेलं नाही. पीठ थोडं जरी कच्चं राहिलं तर पापड चिरले जातात. त्यासाठी पीठ वाफवून घेणं सर्वात महत्त्वाचं आहे. तर इथे बघू शकता आता पीठ पहिल्यापेक्षा थोडंसं ओलसर त्याला पणा आलेला आहे, कारण याला वाफ दिल्यामुळे. तर आता एकदा परत तळापासून पूर्ण एकत्र करून घेणार आहोत आणि एखाद्या ताटामध्ये किंवा पसरट
एखाद्या भांड्यामध्ये आपल्याला हे पीठ याचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. तर आता एका बॅचमध्ये तर पूर्ण पीठ बसणार नाही, त्यामुळे मी 2 बॅचमध्ये हे काढून घेणार आहे. तर आता उरलेलं जे पीठ आहे ते झाकून ठेवते आणि आता याचे आपण गोळे तयार करणार आहोत. पण त्याआधी आपल्याला बघा एखाद्या मॅशरने तुम्ही मॅश करू शकता किंवा एखादा पेला असेल तर त्यानेही बघा असं तुम्ही यातल्या काही ज्या थोड्याफार गुठळ्या ज्या असतात त्या पूर्ण मोडून काढायच्या आणि पीठ एकजीव असं करून घ्यायचं आहे. पीठ जितकं छान एकजीव होईल तितकेच तुमचे पापड छान तयार होतील. पीठ गरम असल्यामुळे हाताने हे करणं शक्य नाही. त्यासाठी पीठ गरमच असताना असा एखादा पेला घ्यायचा आणि त्याने व्यवस्थित असं पीठ हे एकजीव करून घ्यायचं. आता पीठ पूर्ण एकजीव करून झाल्यानंतर आपल्याला याचे गोळे तयार करायचे आहेत. तर आता बघा मी व्यवस्थित असं पूर्ण डिटेल तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. तर आता आपण हे 5 मिनटं पूर्ण छान असं मॅश करून घेतलेलं आहे. तर आता पीठ अजूनही गरमच आहे, पण बघा किती छान असं तयार झालेलं आहे. तर आता आपल्याला फार जास्त हे मळून घेण्याची गरज नाही. हातावर याचे गोळे तयार करायचे. आता तुम्ही असा याला गोलही मेदूवड्यासारखा आकार देऊ शकता किंवा उभट याचा असा रोलही तयार करू शकता. तर हा असा रोल मी तयार करून घेणार आहे बघा. आणि आता राहिलेलं जे पीठ आहे पूर्ण त्याचेही असेच या पद्धतीने आपल्याला रोल करायचे आहेत. तर बघा आता हा रोल आपला तयार करून झालेला आहे आणि आता उर्वरित पिठाचे सुद्धा मी असेच रोल तयार करून घेतलेले आहे. पीठ छान मॅश करून घेतल्यामुळे बघा पीठ किती छान तयार झालेलं आहे आणि रोलही बघा असे रखरखीत असे झालेले नाही. व्यवस्थित आपण याचे रोल तयार करून घेतलेले आहे. आता हे वाफवायचे आहेत आपल्याला. तर एका कढईमध्ये मी पाणी घेणार आहे. त्यावर चाळणी आपल्याला ठेवायची आहे आणि हे रोल आपल्याला वाफवायला ठेवायचे आहेत. तर चाळणीला बघा मी हलकंसं फक्त तेलाचा असा हात लावून घेणार आहे. फार जास्त तेल लावायचं नाही. तसं तर उन्हाळी आपण जे कुठलेही पदार्थ करतो वाळवणातले त्याला जास्त तेलाचा वापर करायचा नाही, कारण ते वर्षभर साठवणीसाठी आपण ठेवतो. त्याला तेलकट वास येतो मग. तर आता बघा तेल लावून घेतलेलं आहे आणि एक एक करत हे रोल आपल्याला या चाळणीमध्ये ठेवायचे आहेत. स्टीमरचाही उपयोग तुम्ही करू शकता. इडली जे स्टँड असते त्या स्टँडचाही म्हणजेच इडली कुकरचाही वापर करू शकता तुम्ही. त्यामध्येही वाफवल्या जातात. पण मी एकदम ही सोपी पद्धत म्हणजे जास्त भांड्यांचा पसारा नको आणि वाफही व्यवस्थित अशी याला लागते सगळीकडे. तर आता हे बघा व्यवस्थित रोल ठेवलेले आहेत म्हणजे सगळीकडून त्याला वाफ लागावी म्हणून. आता हे कढई गॅसवर ठेवते आणि आता यावर झाकण आपण ठेवणार आहोत आणि झाकण ठेवून बघा आपल्याला 25 मिनटं हे गोळे छान वाफवून घ्यायचे आहेत. पण यापेक्षा कमी मात्र नाही. तुम्ही 25 मिनटाचे 30 मिनटं करू शकता, पण 25 मिनटाचे 20 मिनटं करू नका. कारण याला पूर्ण वाफ मिळणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे तुमचे पापड अजिबातही तुटले जात नाहीत. तर आता इथे बघा आपण 25 मिनटं वाफ देऊन घेतलेली आहे आणि आता याचं झाकण आपण उघडून बघणार आहोत. तर आता भांडं खूप गरम झालेलं आहे आणि यामध्ये वाफही बऱ्यापैकी आहे. तर व्यवस्थित काढून घेणार आहोत. तर बघा पहिल्यापेक्षा आपल्या इथं पिठाचा रंग हा बदललेला आहे. म्हणजे चांगलं शिजलेलं असल्यामुळे त्याचा रंग बदलतो. हे इथेच तुमच्या लक्षात येतं. याचा जर रंग बदलला तर समजायचं की आपलं पीठ चांगलं वाफवलं गेलेलं आहे. तसंही नाही समजलं तुम्हाला तर एखादा जो रोल आहे तो मधातून कट करून बघायचा. मध्येच जर पिठूळ असा दिसला तर परत वाफवायला ठेवायचा. तर आता बघा 2 रोल मी काढून घेते असं आणि आता आपण राहिलेले जे रोल आहेत ते झाकून ठेवणार आहोत. गॅस बंद केलेली आहे आणि हे बघा आता कलथाण्यानेच आपण इथे असं याचे तुकडे करून घेणार आहोत. कारण बऱ्यापैकी गरम आहे आणि पीठ चिकट असल्यामुळे हाताला चिकटलं जातं. त्यासाठी असं थोडं थंड होण्यासाठी ठेवायचं आहे आपल्याला आणि नंतर आपण हे मळून घेणार आहोत. आणि सांगते आता पापड पिवळे होतात कारण आपण पाण्यामध्ये जिरं घालतो आणि त्यामुळेच बघा पाण्याला पिवळसर रंग येतो. तर इथे आपण पाण्यामध्ये अजिबातही जिऱ्याचा वापर केलेला नाही. तर आता आपण या पूर्ण तांदूळाचं जे शिजवलेलं पीठ आहे यामध्ये जिरं घालून घेणार आहोत. असं केल्यामुळे तुमचे पापड पांढरी शुभ्र तयार होतात. अजिबातही पापड पिवळसर होत नाही आणि पापडांचा रंगही बदलत नाही. तर अगदी साधी सोपी अशी ट्रिक आहे. काही फार अशी अवघड नाही. पण बऱ्याचदा आपल्याला हे माहीतच नसतं. तर आता ही पद्धत एकदा नक्की तुम्ही करून बघा. आणि आता बघा मी मॅशर घेतलेला आहे आणि त्याने पीठ व्यवस्थित असं मी मॅश करून घेणार आहे. आणि पीठ आपल्याला जास्त मळत बसण्याची सुद्धा गरज नाही, कारण हे चांगलं असं शिजल्या गेलेलं आहे. याला एक चिकटावा आलेला आहे. तर बघा व्यवस्थित असं मॅश झाल्यानंतर
पूर्ण मॅशरचं आपण पीठ काढून घेणार आहोत. थोडंफार तुम्ही कोमट पाण्याचा हात घेतला तरीही चालेल, पण शक्य झाल्यास पाणी न वापरताच पीठ मळून घेण्याचा प्रयत्न करायचा. बघा किती एकजीव असं लोण्यासारखं पीठ झालेलं आहे. तर आता हे मळून घेते. तर पीठ अजूनही बऱ्यापैकी गरम आहे. तर मी इथे मळून घेत असताना तुमच्या लक्षात येत असेल बऱ्यापैकी हात लाल झालेला होता. तर आता हे पीठ मळून घेत असताना बघा व्यवस्थित असं मळून घ्यायचं आणि याचा आता रोल तयार करून घ्यायचा. आता हा रोल तयार करून घेतल्यानंतर याचे उंडे तयार करून घ्यायचे आहेत आपल्याला. आता असे 2 रोल केलेले आहेत मी आणि छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे. फार जास्त मोठेही नाही आणि छोटेही नाही. तर मी दाखवते तुम्हाला. पीठ चांगलं आपण तयार करून घेतल्यामुळे बघा गोळा किती छान झाला. अजिबातही त्याच्या कडा चिरल्या गेल्या नाहीत. तरी आता मी बघा सर्व गोळे तयार करून घेतलेले आहेत आणि हे गोळे आता बघा अजिबातही उघडे ठेवायचे नाहीत. पीठ आपण जे शिजवून घेतलेलं असलं तरीही गोळे मात्र हे आपल्याला झाकूनच ठेवायचे आहेत. आणि आता भराभर पापड तयार करायला घेणार आहोत. तर इथे ह्या पॉलिथिन बघा मी कट करून घेतलेल्या आहे गोल आकारामध्ये. अशा 5 ते 6 जर तुम्ही तयार करून घेतल्या तर भराभर असे पापड तयार होतात. तर आता बघा आपण ही पॉलिथिन या पुरी यंत्रामध्ये ठेवणार आहोत आणि पापड तयार करून घेणार आहोत. तुम्ही लाटूनही करू शकता. यानेही पापड भराभर असे तयार होतात. तर आता बघा व्यवस्थित असा गोळा आपल्याला यावर ठेवून घ्यायचा आणि वरून एक पॉलिथिन अजून आपल्याला ठेवून घ्यायची आहे आणि पापड तयार करून घ्यायचा आहे. तर व्यवस्थित असा यावर दाब देऊन घ्यायचा आहे आणि आपला पापड तयार. तर बघा आता पापड छान तयार झालेला आहे. अजिबातही पापडाच्या कडा कुठेही चिरल्या गेलेल्या नाहीत. बघा किती पातळ असा पापड तयार झालेला आहे आणि आपण जे यामध्ये जिरे नंतर वापरले त्यामुळे तुमचा पापड किती पांढरा शुभ्र असा तयार झालेला आहे. अजिबातही पापडाला पिवळसर असा रंग आलेला नाही. आता परत तुम्हाला पापड करून दाखवते. परत आपल्याला तीच पद्धत वापरायची आहे. खाली एक पॉलिथिन, वर पापडाचा गोळा ठेवायचा, परत एक पॉलिथिन आणि पापड तयार करून घ्यायचा आहे. तर भराभर असे तुम्ही एकटी जरी असाल तरीही भराभर असे पापड तयार करू शकता. तर आता मी असे 5 ते 6 पापड तयार करून घेते आधी आणि नंतर मग तुम्हाला दाखवते. हा सुद्धा पापड बघा किती छान तयार झालेला आहे आणि परत सांगते अजिबातही कुठेही आपला पापड चिरल्या गेलेला नाही. त्याचबरोबर आणखीनही एक पापड तुम्हाला करून दाखवलेला आहे. आता भराभर असे सर्व पापड करून घेते. तर इथे बघा मी 5 ते 6 पापड तयार करून घेतलेले आहेत आणि घरातच हे पापड वाळवून घेणार आहे आणि दुसऱ्या दिवशी याला ऊन देणार आहे. तर इथे बघा भराभर असे पापड लाटून घेतल्यामुळे आपले पापड बघा किती लवकर असे तयार होतात. आता सर्वच पापड मी एकटीने तयार करून घेतलेले आहेत. तर इथे तुम्ही बघू शकता किती छान असे हे पापड तयार झालेले आहेत करून. आता याला वाळवून घेते आणि पूर्ण पापड सुकल्यानंतर तुम्हाला मी 2 दिवसांनी हे पापड दाखवते. तर इथे बघा हे पापड आपले छान 2 दिवसाचं ऊन देऊन वाळवून झालेले आहेत. तर पापड आपले कसे झालेले आहेत सुकल्यानंतर कसे दिसतात ते सुद्धा दाखवते. बघा पापडांना अजिबातही पिवळसर रंग आलेला नाही आणि पापडावर एक चकाकी बघा कशी छान आलेली आहे. तर आता हे पापड तुम्हाला तळूनही दाखवते तेलामध्ये किती फुलले जातात. त्यासाठी मी कढईमध्ये तेल आधीच गरम करायला ठेवलेलं होतं. तर बघा पापड आहे ना अगदी चौपट फुल कढईसुद्धा कमी पडेल इतका छान तुमचा पापड तेलामध्ये फुलल्या जातो आणि पातळही इतका छान तयार होतो की अगदी तोंडात टाकताच हा पापड विरघळला जातो. यांचा रंग बघा तुम्ही किती पांढरा शुभ्र असा आलेला आहे. तर बघा तुम्हाला असे मी 2 ते 3 पापड तळून दाखवलेले आहेत आणि एकापेक्षा एक असे फुलल्या गेलेले आहेत आपले पापड. तर असेच पापड तुम्हीसुद्धा नक्की करून बघा आणि मी सांगितलेली सोपी पद्धत तुम्हाला कशी वाटली ते सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका. तर बघा परत एक पापड मी अजून तेलामध्ये घालून घेतलेला आहे आणि आता आपण इथे बरेच असे पापड तळून घेतलेले आहेत ते दाखवते तुम्हाला. आपले इथे पापड बघा किती छान असे तळल्या गेलेले आहेत. पापडांचा रंगही तुम्हाला दाखवते आणि आकारही. तर इथे अजिबातही पापड पिवळसर असे झालेले नाहीत. पांढरे शुभ्र असे पापड आपण तयार करून घेतलेले आहेत आणि ते सुद्धा रेशनच्या तांदूळापासून. आता पापड आपले किती फुलल्या गेलेले आहेत हे सुद्धा तुम्हाला दाखवते, म्हणजे आकारावरून तुमच्या ते लक्षात येईल. आपण जे पापड तयार करून घेतलेले आहेत त्या पापडाचा आकार आणि तळलेल्या पापडाचा आकार तुम्ही इथे बघू शकता. किती फुलले गेलेला आहे आपला पापड. तर इतके छान पांढरे शुभ्र आणि अगदी
पातळ असे पापड तुम्हीसुद्धा नक्की करून बघा. अजिबातही करायला अवघड असे नाही. साधी सोपी अशी पद्धत आहे आणि आजची ही पद्धत तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक करून चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.